आय मीन आम्हाला सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मी मुद्दामच इथे आलेलो आहे. काय की एका दिवसामध्ये ब्लड कॅम्पचं नियोजन करून ब्लड कॅम्प अरेंज करून कमळीनं स्वतःतली हिंमत आणि नियोजनाची ताकद दाखवून दिलेली आहे. म्हणजे या ब्लड कॅम्पमुळे आपल्या कॉलेजचा नावलौकिक तर वाढलाच आहे, पण हॉस्पिटलला देखील मदत झाली आहे. आणि म्हणूनच मी आपल्या GSचं आपल्या कमळीचं अभिनंदन करण्यासाठी कौतुक करण्यासाठी इथे आलेलो आहे. निलांबरी GS. थँक्यू सर. सर हे काय आपण का तिला एवढं अप्रिशिएट करतोय? का तिच्यासाठी क्लॅप्स वाजवतोय? का तिने ब्लड कॅम्प अरेंज केला म्हणून? अरे ब्लड कॅम्प एकदम साधी गोष्ट आहे, कोणीही करू शकतं. आणि ती तर GS आहे, तिला तर करायलाच पाहिजे. आणि मेन थिंग ती GS असून तिने तर ब्लड डोनेट केलं पण नाहीये, कुठं ब्लड घेतलंय माझ्या डॅडचं. एनिवे सर, आपण का तिचं एवढं कौतुक करावं? का काय स्पेशल आहे तिच्यात? काय तिने एवढं मोठा तीर मारलाय? आणि का अगं एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला काहीच हरकत नसते. शिवाय अन्नपूर्णा मॅडमनी स्वतः मला फोन करून सांगितलंय की कमळीचं कौतुक झालंच पाहिजे म्हणून. आजी तर काय, ती काही बोलेल, लाख बोलेल, पण तुम्हाला तरी हे पटतंय का? एक गोष्ट सांगा मला, इतकी पार्शालिटी का? ती काय इतकी स्पेशल आहे? म्हणजे एका स्टुडंटला खूप छान ट्रीट करायचं तर दुसऱ्याला एकदम घाण ट्रीट करायचं, असं का? इथे काय एवढी पार्शालिटी होतीये? ब्लड कॅम्प सारख्या साध्या गोष्टीसाठी आपण इतकं अप्रिशिएट करतो तिला. सिरियसली हे बघ तू माझं ऐकून न घेताच माझ्याशी वाद घालतेस. हे बघ, अन्नपूर्णा मॅडमनी सांगितलंय कमळीनं जे केलंय ते कौतुकास्पद आहे. आणि जर कुठल्या स्टुडंटला आक्षेप असेल तर त्यानं कॉलेजच्या भल्यासाठी कमळीपेक्षाही मोठं असं काहीतरी करून दाखव. त्या स्वतः अशा स्टुडंटचं कौतुक करण्यासाठी इथे येतील. आणि का ग बोल ना आता, का गप्प? म्हणजे हे रिॲक्शन ना अन्नपूर्णा आजींना नीट माहिती. आफ्टर ऑल तुझीच आजी आहे. शी नोज यू इनसाइड आउट. आणि आपलं कोणीतरी कौतुक करावं असं वागायचंही नाही. त्यामुळे आयदर दुसऱ्याचं कौतुक करायला शिक किंवा स्वतः आयुष्यात काहीतरी बरं वाग. आणि कॉलेजमध्ये प्रोफेसरशी बोलताना मॅनर्स पाळायचे. आय नो, आजीने मुद्दाम मला या कमीसमोर छोटं दाखवायला असा मेसेज पाठवलाय. आणि हा रेश पण कमीच्याच नावाचा जप करतोय. आता तर मी मागे हटले ना तर रेश समोर मी लुजर ठरणार. नो 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 नो, माझं नाव अनिका महाजन आहे आणि मी कुठलंही चॅलेंज ऍक्सेप्ट करू शकते आणि ते कम्प्लीट पण करू शकते. नो वन कॅन स्टॉप मी नाउ. Okay, I accept the challenge. मी या कमळीपेक्षा खूप काहीतरी बेटर करून दाखवू. इनफॅक्ट बेस्ट करून दाखवू. I'll arrange it. राजन, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये. राजन, मी तुझ्याशी बोलतेय. राजन, मला इग्नोर करू नकोस हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे बघ राजन, आई आणि अनिकाने जे काही केलं ह्याच्याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती. राजन, मी तुझ्याशी बोलतेय. तुला ऐकायचं ना? हो. मग ऐक. तुझं अकाउंट याकरता फ्रीज आहे कारण की तू एक नंबरची खोटारडी आहेस. दुसरी गोष्ट, त्यांच्या प्लॅनमध्ये तू सामील होतीस हे मला पक्क माहिती आहे. आणि जर नसशील तर तुझं अकाउंट फ्री झाल्यानंतर तू त्यांना नक्की मदत करशील याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुझं अकाउंट फ्रीज आहे. कळलं? राजन, राजन,
राजन तू जसा समजतोय तसं काहीही नाहीये ना. प्रॉमिस मी तर दोघींना अजिबात मदत करणार नाही. रागिणी, राजन मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? तू काहीही म्हणालीस तरी आईचा निर्णय बदलणार नाही. शी! मी कसं समजू या माणसाला? हो का? चांगलं नाही आलंय? अरे नाही, खूप सुंदर आहे. इनफॅक्ट खूप हुबेहूब आहे. म्हणजे डिटेलिंग बघ ना केवढी केली आहे. वाव. आणि अनिका किती शहाणी, मला अजिबात बोलली नाही की तू तिला स्केचिंग साठी कुठे घेऊन चाललायस. नाही, मी तिला स्केच काढायला कुठेच घेऊन गेलो नव्हतो. मग एका माणसाने तुझ्या आणि माझ्या फोटोवरून अनिकाला न पाहता सुद्धा अनिकाचं स्केच तयार केलं. हे व्हॉट? इम्पॉसिबल. वाव. एक मिनिट राजन, तू अनिकाचं स्केच का काढलेस? असंच का? काही प्रॉब्लेम आहे? नाही राजन, तू असंच अनिकाचं स्केच नाही काढणार. काहीतरी कारण असणार. सांग ना, म्हणजे इंटेन्शन काय होतं? आता बायकोला सुद्धा सांगणार नाहीयेस का? हा, सांग ना कशासाठी काढलेलं. सांगतो. खरं तर डेमो म्हणून केलंय ते. डेमो? हो. खरं तर माझ्या आणि गौरीच्या फोटोवरून माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार करायचं होतं, तिला शोधण्यासाठी. म्हणून हे डेमो म्हणून काढलेलं स्केच आहे. समजलं? आता तोंड बंद करशील? मला शांतपणे जरा काम करू दे. जा. स्केच.